मराठी भाषेला डालवल्या प्रकरणी मनसेचे आंदोलन. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका गंजाड येथे मुंबई वडोदरा दिल्ली महामार्गावरील सूचना फलकांवर मराठी भाषेला डालवण्यात आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी आक्रमक आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. मनसे रस्ते आस्थापना पालघर जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महामार्गावरील हिंदी भाषेतील फलकांवर निषेध नोंदवत काही फलकांची तोडफोड केली. आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलीस व प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. यावेळी मनसे रस्ते आस्थापना पालघर व मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार. मागच्या 20-25 दिवसापूर्वी आम्ही इथे एक व्हिडिओ केला होता की महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे आणि मुंबई दिल्ली वडोदरा एक्सप्रेसवरती अशा प्रकारचे डहाणू हा हिंदीतला शब्द आहे. याच्याविषयी आम्ही त्या पिढींना पण राष्ट्रीय महामार्गवाल्यांनी सांगितलं होतं की ते बदललं पाहिजे. तर महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. जर तुम्हाला फुलका हिंदीचाच आहे ना, तर मग गुजरातमध्ये गुजराती भाषेमधले बोर्ड काय त्यांनी पण ते लावले पाहिजेत ना. आम्ही बोलल्यानंतर का पहिलं तुझं ओपन होतं याच्यावरती मला वाटतं पेपर लावले असतील आणि हा आता हे सगळे याच्यावरती लावून ठेवले, सगळ्या या प्लेट लावल्या. हे सगळं झाकण्याचा प्रयत्न यांनी केला आहे. मला वाटतं झाकून काय होणार नाही. विशुल येऊ दे. आपल्याला काय करायला पाहिजे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजसाहेबांच्या मध्ये ताकद आहे ती आता शेवटी दाखवली पाहिजे. महाराष्ट्रातला काय दणका आहे नू काढ आले जाऊ पण याच गोष्टीचा आम्हाला हे आज एक दाखवतोय. आमची सगळी टीम आहे. नंदू बसून, आमचं त्रिशूल बसून, आमचा रघु बसून, ही सगळी इथली अजय वगैरे सगळी पोरं आहेत. याच्यावरती जो हिंदी मधला दिसेल ना तो फोडून टाकला जाईल. आम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठीच पाहिजे आणि हा पहिला दणका आहे. याच्यानंतर या NHI वाल्यांनी लक्षात घ्यायचं होणार काय. हे रघु पुढचं काम कर.